मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून श्रुती मराठीची गणना केली जाते. नाटक, मालिका, जाहिरात व चित्रपट अशा अनेक माध्यमातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. केवळ मराठीच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देखील श्रुतीने काम केलं आहे. राधाई बावरी या गाजलेल्या मालिकेतून श्रुती लोकप्रिय झाली. ती तिच्या अभिनयासह रोखठोक भूमिकेमुळे सुद्धा कायमच लक्षात राहिली. श्रुतीने नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी तिने तिला आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव देखील व्यक्त केला. आरपार या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने मराठीमध्ये तिला आलेल्या कास्टिंग काउचबाबत अनुभवाविषयी सांगितलं. यावेळी तिच्या या अनुभवाविषयी सांगताना श्रुती असं म्हणाली की अनेक वर्षांपूर्वी मला मराठीमध्ये कास्टिंग काउचचा अनुभव आला. अगदी नवीन होते असंही नाही. मला काम करून काही वर्ष झाली होती. आपल्या इंडस्ट्रीबाबत गैरसमज आहेत का हे मला माहीत नाही, पण बऱ्याच जणांना असं वाटतं की अभिनेत्री उपलब्ध असतात हे ऐकायलाच खूप घाण वाटतं. हे कोणी पसरवलं, कुठून सुरू झालं? एखादं काम करण्यासाठी अमुक गोष्टी कराव्याच लागतील, हे कुठून आलं? मला अजूनही आठवतं की एका चित्रपटासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते. चित्रपट करायचा वगैरे असं आमचं बोलणं झालं. मग त्यांनीच मला विचारलं की तुझं मानधन काय आहे? मी माझं मानधन सांगितलं. तर त्यावेळी मला ते बोलले, जर तू माझ्याबरोबर काही गोष्टी केल्यास तर तुला तू जे मानधन सांगितलं आहेस ते मिळेल. हे ते मला तोंडावर बोलले. 2 ते 3 मिनिटांसाठी मला काही कळेना. मला घाम फुटायला लागला. यापुढे ती असं म्हणाली की माझ्याबरोबर हे असं कधीच झालं नव्हतं. ही वेळ कशी सांभाळावी मला समजत नव्हतं. यावर काहीतरी उत्तर दिलं पाहिजे असा मी तेव्हा विचार केला. तेव्हा मी या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलले की मी जर तुमच्याबरोबर झोपले तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का? माझं उत्तर ऐकून त्यांचं असं झालं की काय बोलत आहेस तू? तेव्हा मी त्याला विचारलं, मी असं काहीतरी करते ही माहिती तुला कुठून मिळाली? त्यामुळे श्रुतीला आलेला हा अनुभव खरंच थक्क करणारा होता. दरम्यान श्रुती ही एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक निर्माती देखील आहे. नवा गडी नवं राज्य या लोकप्रिय मालिकेची ती निर्माती होती. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.